कोल्हापूर अंबाबाई मंदिरात थेट गाभाऱ्यात गळती, संवर्धनाच्या कामावरती गंभीर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूरकरांचे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसामुळे पाणी गळती लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। या गळतीमुळे मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या सुरू असलेल्या कामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सध्या अंबाबाई मंदिरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे। हे काम पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली अत्यंत काळजीपूर्वक होणं अपेक्षित असताना आता थेट मंदिरातच गळती लागल्याचं समोर आलंय। हा व्हिडिओ सोमवारपासून सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मंदिरातील अंतर्गत आणि बाह्य नक्षीकाम, विविध कलाकुसर आणि मूर्तींचं मूळ रूप जतन करण्यासाठी सध्या संवर्धनाचं काम केलं जातंय। मात्र हे काम करताना चक्क ग्राइंडरचा वापर केला जात असल्याचा आरोप होतोय। ग्राइंडरच्या वापरामुळे मंदिराच्या मूळ दगडी रचनेला आणि सौंदर्याला बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात असून याच निष्काळजीपणामुळे मंदिरामध्ये पाणी गळती लागल्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। या गंभीर प्रकारानंतर शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी प्रशासनावरती तोफ डागली आहे। मंदिरात सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचं आहे का किंवा कोणत्या कारणामुळे ही गळती लागली याचा जाब थेट देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाला विचारला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। लाखो भाविकांच्या भावना जोडल्या गेलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाबाबत एवढा हलगर्जीपणा का केला जातोय? प्रशासन यावरती काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।